पुढे। आपण पाहत आहात जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। परंडा तालुक्यातील कंडारी येथे डिसेंबर 15 रोजी घडलेल्या मोतीराम जाधव यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत। या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने सोमवार तारीख डिसेंबर 22 रोजी सदरील घटनेच्या निषेधार्थ परंडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून शांततेत मोर्चा काढत तहसील कार्यालयावर शेकडो वडार समाज बांधवांचा मोर्चा धडकला। यावेळी शेकडो उपस्थित वडार समाजाच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश इटकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पवार, तालुकाध्यक्ष भास्कर इटकर, बाबूराव काळे, भारत जाधव, देवराम सुकळे, अर्जुन पवार, उमेश सुकळे, अविनाश जाधव, शहाजी पवार, दिलीप पवार, सोपान पवार, बाबूराव पवार यांच्यासह मोतीराम जाधव यांचे कुटुंब, महिला व वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोमवार तारीख 15 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 ते 10 च्या सुमारास कंडारी येथील 35 वर्षीय तरुण मोतीराम जाधव यांना त्यांच्याच गावातील विष्णू कालिदास तिंबोळे आणि योगेश नागेश तिंबोळे यांनी पार्टीच्या बहाण्याने बोलावून नेले। जेवणाच्या ताटावरून उठवून नेल्यानंतर डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। आरोपींनी केवळ हत्याच केली नाही तर हा अपघात वाटावा यासाठी मृतदेह रस्त्यावर आणून टाकला। घटनास्थळावरील रक्ताचे डाग धुणे, माती टाकणे असे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्नही आरोपींनी केल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे। संघटनेच्या वतीने प्रमुख मागण्या: सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी। या हत्येचा तपास CID मार्फत करण्यात यावा। मोतीराम जाधव हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती असल्याने शासनाने त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि मुलांचे शिक्षण मोफत करावे। पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे। शासनाने या प्रकरणी तज्ञ वकिलांची नियुक्ती करावी। 26 जानेवारीला महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा। प्रशासनाने या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याची लेखी माहिती 20 जानेवारी 2026 पर्यंत द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे। जर दिलेल्या मुदतीत ठोस कारवाई झाली नाही तर जानेवारी 26 प्रजासत्ताक दिन रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। जिल्हा धाराशिव येथील आमच्या वडार समाजातील मोतीराम जाधव 35 वर्षाच्या युवकाला घरी जेवण करत असताना जेवत्या ताटावरून पार्टीला चल म्हणून सोबत घेऊन जाऊन म्हणजे पूर्वनियोजित कट रचून दगडाने ठेचून त्याचा निर्घृण खून झालेला आहे। आणि त्या खून झाल्याच्या नंतर अपघाताचा बनाव करण्यात आला। पण ते घरच्यांच्या, नातेवाईकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने 2 आरोपींना अटक झालेली आहे आणि गुन्हा दाखल असून या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी मी वडार महाराष्ट्राचा वडार समाज यांच्या वतीने आज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री तथा पोलीस अधीक्षक धाराशिव यांना आम्ही निवेदन देत आहोत। तर आमच्या मागण्या खालीलप्रमाणे असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करावेत। या हत्येमागे हे 2च आरोपी आहेत का आणखी कोण सूत्रधार आहे हे पूर्व वैमनस्यातून झाले आहे, पूर्व नियोजित कट असून याचा सखोल तपास करावा। नंतर या तपासाबाबत जे काय पुरावे आहेत, ही घटना कशामुळे घडली, या घटनेच्या पाठीमागे कोण कोण आहेत याची माहिती आम्हाला 20 जानेवारी 2026 पर्यंत त्यांच्या कुटुंबाला व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात मिळावे। यानंतर मोतीराम हा घरातला एकमेव कमवता मुलगा होता। त्याच्या या हत्येमुळे हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे। यांच्या कुटुंब चालवण्यासाठी घरात कुणी करता पुरुष नसून शासनाने तात्काळ त्यांच्या 2-3 मुलांचे शिक्षणाचा खर्च घ्यावा, मोफत करावा आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी। यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे आणि हा खटला जलद गती न्यायालयात चालवून
या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी आणि कुटुंबातील जे काही नातेवाईक आहेत आणि ह्यांचा पुरवणी जबाब त्यांच्या म्हणण्यानुसार सविस्तर घ्यावा, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत. 15/12/2025 रोजी कंडारी या ठिकाणी जो मोतीराम जाधव यांचा खून झालेला आहे, हा खुनाचा कट अगदी नियोजितरित्या त्या गावातल्या त्याच्याच मित्रांनी अत्यंत निर्गुण अशा पद्धतीनं त्याचा खून करण्यात आलेला आहे. मागे संतोष देशमुख प्रकरण जे घडलं त्याच्यापेक्षाही वाईट ही घटना त्या ठिकाणी घडली. मोतीराम जाधव हा अत्यंत गरीब कुटुंबातला वडार समाजातला एक युवक स्वतःच्या स्वकर्तृत्वावरती त्या ठिकाणी तो आपला संसार चालवत होता. संसारामध्ये तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं पायरोवून होता. व्यवस्थित अशा पद्धतीनं त्याची उपजीविका तो करत होता आणि स्वतःचा व्यवसाय करत होता. अशा या कर्तृत्ववान मोतीरामचा या ठिकाणी खून झालेला आहे. हा खून इतका निर्गुण होता की त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर पाहिलं त्याचं पूर्ण चेहरा, पूर्ण डोकं हे भुगा केलेलं होतं. त्याचा मेंदू काढून एका झाडाच्या खाली फेकून दिलेला होता. असं प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडत आहे. आमचा समाज हा अत्यंत कष्टाळू गरीब असताना स्वतःच्या कर्तृत्वावरती ते करून खात असताना त्या ठिकाणी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.